महाराष्ट्रातील युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आज कोल्हापुरातून सुरुवात झाली। युतीच्या प्रचार शुभारंभासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील आज श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला। तर सायंकाळी तपोवन मैदानावर राज्यातील युतीच्या प्रचाराचा नारळ फुटला। शिवसेना भाजप युतीच्या प्रचाराला आजपासून कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे। सायंकाळी 5च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं। दोन्ही नेत्यांच्या आगमनामुळे मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। फडणवीस आणि ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान व्हावेत असं साकडं अंबाबाईला घातल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं। यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि संगीता खाडे यांनी दोन्ही नेत्यांचं स्वागत करून श्री महालक्ष्मीची मूर्ती भेट दिली। सायंकाळी 7:30च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे तपोवन मैदानावर पोहोचले। राज्यातील युतीच्या प्रचाराचा शुभारंभ या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आला। दोन्ही पक्षाचे राज्य पातळीवरील प्रमुख नेते एकत्र आल्यानं तपोवनवरील सभेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत भाजप शिवसेनेतील अनेक नेत्यांनी या सभेत मनोगत व्यक्त केली।